नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत APL शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये मोबदल्याची रक्कम ही जमा होते. तर मित्रांनो, केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये रोख रक्कम थेट हस्तांतरणाची योजना शासनाने कार्यान्वित केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपल्याला ही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे की नाही ते चेक करायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे गुगलमध्ये आणि इथे टाईप करायचे आहे PFMS. त्यानंतर एंटर करायचे आहे. त्यानंतर जी काही पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर इथे आल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर इथे आपल्याला नो युअर पेमेंट याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर तर मित्रांनो, आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. तर इथे बँकमध्ये आपण पाहू शकतात की आपल्याला इथे एंटर फर्स्ट फ्यू कॅरेक्टर ऑफ बँक नेम, आपल्याला इथे थोडेफार शब्द म्हणजे जी बँक असेल आपली तिचे थोडे शब्द इथे टाईप करायचे आहे. जसे की मी इथे स्टेट केलं तर इथे पाहू शकतात की एवढ्या बँक इथे याच्यामध्ये दाखवल्या जात आहे. यामधून आपली जी काय बँक असेल ती आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे समजा जर आपली HDFC बँक असेल तर आपल्याला इथे HDFC असं टाईप केलं तर इथे HDFC येऊन जाईल. त्यानंतर इथे ICICI असेल तर इथे खाली येऊन जाईल. तर आपली जी काय बँक असेल ती आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे परत वरचा जो काही अकाउंट नंबर आहे तोच खाली आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा दिसत आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेंड OTP ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आपल्या बँकला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP पाठवण्यात येईल. तर आपण इथे पाहू शकतात की OTP फॉर नो युअर पेमेंट हॅज बीन सेंट युअर रजिस्टर मोबाईल नंबर. OTP टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की इथे बँकेचे नाव दाखवले जाईल. इथे अकाउंट नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहेत ते आपणास इथे दाखवले जाईल. त्यानंतर इथे बेनिफिशरी नेम आणि इथे तारीख ही दाखवली जाईल. त्यानंतर आपण खाली इथे पाहू शकतात की स्कीम नेममध्ये DBT स्कीम फॉर 14 डिस्ट्रिक्ट APL कार्ड होल्डर फार्मर. तर इथे एजन्सी नेम देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे UTR नंबर, त्यानंतर इथे क्रेडिट ट्रान्झॅक्शन ID पण इथे दाखवला आहे. पेमेंट मेथडमध्ये आपण पाहू शकतात की आधार बेस पेमेंट मेथड आहे. त्यानंतर इथे बँकेचे शेवटचे 4 डिजिट, त्यानंतर इथे लाभार्थीचे नाव दाखवले जाईल. त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतात अमाऊंटमध्ये 4500 रुपये इथे दाखवण्यात आलेले आहे आणि इथे स्टेटसमध्ये सक्सेस दाखवत आहेत आणि इथे क्रेडिट डेट 1/12/2023 दाखवत आहेत. आता हे जे काही 4500 रुपये आहे हे 3 महिन्याचं जे काही राशन आहे त्याचे एकत्रित पैसे या लाभार्थ्याला आलेले आहे. या राशन कार्डामध्ये 10 मेंबर असल्यामुळे एकूण 4500 रुपये म्हणजे प्रति व्यक्ती 150 रुपये याप्रमाणे ही रक्कम काहींना जमा झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला जर राशन मिळत नसेल आणि आपण जर फॉर्म भरून दिलेला असेल तर आपल्याला पैसे किती आले की नाही ते अशा प्रकारे चेक करू शकता.
तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.